नमस्कार, मी हनुमंत भेदे. आपण पाहताय मायमाऊली न्यूज चॅनल. पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी. तीर्थक्षेत्र आळंदी देवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील पोलीस स्टेशन जवळील सर्वे नंबर 1B या संस्थेच्या मालकीच्या जागेवर दिनांक 19 जुलै 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकारिणी फलकाचे अनावरण व पंचशील ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर पंचशील ध्वज आणि आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. दरम्यान प्रारंभी तथागत भगवान बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर शहर संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय संदीप रंधवे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले आणि अध्यक्ष माननीय संदीप रंधवे व उपाध्यक्ष माननीय विश्वनाथ थोरात यांच्या हस्ते संस्थेच्या नवीन कार्यकारिणी फलकाचे पुष्पहार अर्पण करून अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर रंधवे, अशोक थोरात, सुभाष भोसले, विनायक गायकवाड, नामदेव सुरपल्लीकर, भीमराव थोरात, संजय रंधवे, प्रशांत रंधवे, प्रभानंद शेलार, चारुदत्त रंधवे, राहुल रंधवे, वसंत रंधवे, रवींद्र रंधवे, अक्षय रंधवे, विश्वजित थोरात, अजित थोरात, रोहित थोरात, सुधाकर गायकवाड, माऊली कांबळे, जालिंधर कांबळे, अण्णासाहेब वाघमारे, राहुल डुमणे, अमोल कांबळे, समाधान झरे, कैलास डोळस, ज्ञानेश्वर शिंदे, राजेश लोंढे, सोनवणे गुरुजी, शिरसाट गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. येथील सर्व बौद्ध बांधव हे आपल्यातील गटातटाचे राजकारण बाजूला सारून या पवित्र सामाजिक कार्यासाठी एकत्र आले आहेत. सदरील बौद्ध बांधव हे येथील बौद्ध विहाराच्या भविष्यकालीन विकासासाठी कटिबद्ध झाल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे. मायमाऊली न्यूज चॅनलसाठी संदीप रंधवे, जिल्हा प्रतिनिधी, पुणे. महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा मायमाऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.